केज शहराच्या क्रांतीनगर भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार अर्थात या समाज मंदिराच्या समोर आज मंगळवारी सायंकाळी रात्री 7:30च्या सुमारास अप्रिय घटना घडली। याच ठिकाणी एका 17 ते 18 वर्षाच्या मुलाचा मर्डर करण्यात आला आहे। गोरख महावीर हजारे अवघ्या 18 ते 19 वर्षाच्या मुलाचं याच ठिकाणी आपण बघतोय काही या ठिकाणी रक्त वगैरे सांडलेलं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी या मुलाचा खून करण्यात आला। खून करणारा मुलगा शनी शामराव लांडगे या मुलानं त्याचा खून केल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे प्रक्षुब्ध जमावानं ज्या मुलाचा या ठिकाणी खून झाला त्या गोरख महावीर हजारे यांच्या नातलगाने आणि कुटुंबियांनी हे घरही या ठिकाणी पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे घर विझवण्यासाठी खास या ठिकाणी आपल्याला अग्निशमन दलाची गाडीसुद्धा केज नगरपंचायतची आलेली दिसते। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की केज शहरामध्ये पुन्हा अशा गुन्हेगारीच्या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत। मागील 6-7 महिन्यामध्ये ह्या जवळजवळ 3री-4थी घटना आहे ज्यामध्ये अतिशय जी काही गुन्हेगारीचे प्रमाण आहे ते वाढलेलं दिसतं आहे आणि ही मुलं जी काही अतिशय कमी वयामध्ये आहेत ही आता गुन्हेगारीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी आज चक्क चाकूनं हल्ला करून गळ्याभोवती चाकू मारून अगदी जाग्यावरच त्याचा प्राण गेल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आहे। नंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं होतं आणि आपण इथंही हे पाहतोय की या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे। प्रक्षुब्ध जमावानं अर्थात गोरख महावीर हजारे याच्या नातेवाईकांनी हे घर पेटवून दिलेलं होतं। हे घर आहे शनी शामराव लांडगे यांचं हे घर आहे। हा शनी शामराव लांडगे यापूर्वीही त्यांनी अनेक जणांवर हा हल्ला केल्याचं नातलगांचं म्हणणं आहे आणि तरी प्रशासनानं लक्ष दिलं नव्हतं आणि म्हणून ही घटना घडली असा ते आरोप करतायत। आपण पाहतोय आत्ताच झालेल्या मर्डर केसमध्ये या ठिकाणी शनी शामराव लांडगे यांचं हे घर आहे। जो आरोपी आहे त्या आरोपीचं घर नातेवाईकांनी जाळलेलं आहे। सर्व नातेवाईक आता केज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत। आम्हाला न्याय द्या तरच आम्ही उठू अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी गोरख महावीर हजारे याचा मृतदेह आता उपजिल्हा रुग्णालय केज या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि हे घर विझवण्याचं कामही या ठिकाणी आपण बघतोय। या अग्निशमन दलाच्या गाडीनं घर विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सर सगळे इजू लागतात इजू पण म्हणजे पत्रात करंट उतरला हो ना ते तिकट केल्यावर सगळी इजू गाडी यायली ना आपण पाहू शकतो गोरख महावीर हजारे याचं जे या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर आता शवविच्छेदनासाठी पोस्टमॉर्टमसाठी बॉडी शवगृहाकडे पाठवण्यात आलेली आहे। थोडा वर नमस्कार। हा आक्रोश जो आपण पाहतोय गोरख महावीर हजारे या कुटुंबियाचा नातलगांचा हा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।
घटना एक दीड तासापूर्वी घडलेली आहे. आपण बघू शकता सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक केल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणाहून हलणार नाहीत. या असा पवित्रा या सगळ्या नातेवाईकांनी घेतला. हा आक्रोश आपण बघू शकतो. केज शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण का वाढावं हा प्रॉब्लेम आहे. छोटी छोटी मुलंसुद्धा नशा करू लागलेली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि हा सगळा जमाव या ठिकाणी केज पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी एकत्र आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक युवकी आहेत. लखन, घटना घडली आहे नेमकं केज शहरात अशा घटना वारंवार घडण्याचं मागही एक आपल्या इथं एक मर्डर झाला आणि आज पुन्हा हा थोड्या वेळापूर्वी झालेला खून आहे. काय सांगशील यावर? सदरील घटना अतिशय निंदनीय आहे. एक 17 ते 18 वर्षाचा युवक एक विनाकारण त्याचं काही चूक नसताना देखील फक्त एक नशेडी मुलगा ह्यानी एक कोणत्या तरी एक जुन्या कारणास्तव त्याच्या या ठिकाणी खून केलेला आहे. त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतात. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीने प्रेत ताब्यात घेणार नाहीत हे मी दलित आणि त्याच्या निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आपण बघू शकतो अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी नातलग आणि उपस्थितांच्या आहेत. निश्चितच गेली अनेक दिवसापासून मी तर असं म्हणेन कुमावत साहेबासारखा एक कर्तव्यदक्ष अधिकारी गेल्यानंतर केज शहरात या घटनांची पुनरावृत्ती होऊ लागलेली आहे. खून किंवा इतरही अनेक चोऱ्या यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. यासाठी खरं तर केज पोलीस स्टेशन आता मोठी कारवाई करणं गरजेचं आहे. त्याने ॲक्शनमध्ये येणं गरजेचं आहे. कारण राहून पुन्हा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. या ठिकाणी महिलांचा आक्रोश आपण बघतोय, कुटुंबियाचा आक्रोश. या ठिकाणी अवघा 18-19 वर्षाचा हा मुलगा गोरख महावीर हजारी याचा खून करण्यात आला आहे. गळ्यावर चाकूचे वार करून खून करण्यात आला. आपण बघू शकतोय गोरखचे वडील महावीर हजारी या ठिकाणी आहेत. कशी घटना कुठं घडली घटना? समान मंदिरपाशी. म्हणजे काय अगोदर काय भांडणं वगैरे होती? नव्हते. काहीच नव्हते. अचानकच नव्हते. एकुलता एक मुलगा का तू? हा, एकुलता एक. बारीक आहे ती मुलगा. हो. केवळ 18-19 वर्षाचा हा मुलगा या ठिकाणी त्याचा खून करण्यात आलेला आहे. 18 वर्षाचा मुलगा आहे आणि आपण बघू शकतो वडील आहेत त्याचे महावीर हजारे. आई आहेत या गोरखच्या बहीण या ठिकाणी. निश्चित या दोघी बहिणी यांचा आकांत आपण या ठिकाणी आक्रोश पाहतोय. खरोखर गरीब कुटुंब आहे आणि या गरीब कुटुंबामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे. तुम्ही काय सांगाल म्हणजे झालेल्या याच्याबद्दल? काय सांगू, त्यांच्यावर न्याय आम्हाला द्या. जी गरीब माणसं आहेत ना ह्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे. ज्या टायमाला आम्हाला तिथून सगळ्या महिला इथं येऊन बसलेल्या आहेत. हे गरीब माणसं आहेत, करून खाणारी माणसं आहेत. हे आज आहे ना पोट कसे भरलेले आहेत, आज तुकडे मागून पोट भरलेले आहेत. इकडचे लहानाचे मोठं आमच्या समोर झालेले आहेत. आम्हाला एवढं यांच्याकडे फक्त यांच्याकडे बघून आमची मदत करा तुम्ही. आपण बघू शकतो आक्रोश आहे सगळ्या या ठिकाणी उपस्थित नातलग आणि याच्यामध्ये. आमची एक मागणी आहे केज पोलीस स्टेशन आता खरोखर ॲक्शनमध्ये आलं पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-6 महिन्यामध्ये या घटनामध्ये जी वाढ झालेली आहे. मागही कानेर रोडला एक खून करण्यात आला. खरं तरी नवी पिढी आहे, व्यसनाधीन झालेली आहे, नशाच्या आहारी गेलेली पिढी आहे. अचानक त्यांच्याकडे शस्त्रसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असल्याचं या ठिकाणी नागरिकातून चर्चा होते आता. तर या सगळ्या गोष्टीवर केज पोलिसांनी खरं तर आता अंकुश ठेवणं गरजेचं आहे. कारण केवळ पोलिसांचा जोपर्यंत समाजावर धाक असणार नाही तोपर्यंत मला वाटतं या घटना ताबडतोब बंद होणार नाहीत. यासाठी या घटना जर पुनरावृत्ती टाळायची असेल तर निश्चित आजच्या या घटनेबद्दल संपूर्ण केजवासियांनी खरं तर विचार करणं गरजेचं आहे. ही कुठल्या कुटुंबाची एक घटना म्हणून सोडून देता येत नाही. उद्या कुठल्याही कोणाच्याही घरी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. यासाठी केजचं वातावरण सुधारण्यासाठी प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की या घटनेकडे आता लक्ष द्यावं लागेल. आरोपी शनी शामराव लांडगे खरं तर यापूर्वी त्यांना अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि आजही उपस्थितांचं म्हणणं आहे या ठिकाणी त्याचं घर वगैरे पेटलेलंच दिसतं. तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? घर पेटताना आम्ही तिथं नव्हतो, आम्ही इकडं आलेलो आहोत. आमच्या लेकराकडे आम्ही आलेलो आहोत. तिकडं काही नाही, त्यांच्या ह्याने घर पेटवून दिलं. त्यांनी
नाही खायची तर बरेच राहिला त्यांनी घर पेटवलं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे त्यांच्या नातेवाईकांनी घर पेटविलं. या ठिकाणी गोरखच्या कुटुंबियांचा नातलगांचा असा आरोप आहे की ते सगळेच इथं घटना घडल्या पोलीस स्टेशनकडे धावत आलेले आणि मागं त्याच्यानंतर आरोपीचं घर पेटवण्याचं काम आरोपीच्याच नातेवाईकांनी केलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही केलेलं आहे. म्हणजे तिथल्याच क्रांतीनगरच्याच दुसऱ्या मुलांना आहेत का पळाली ती? पळाले असतील. जागेवर गेलं असेल ते. जागेवर गेलं. जाऊ दे ह्यांचा बोल जरा काय बोलायचं पुढे करू नका पुन्हा बोलायचं नाही काय नाही